नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला थोडासा वीकनेस बघायला मिळाला। एंटायर दिवसभर निफ्टी, बँक निफ्टी हे दोन्ही इंडेक्स जे आहेत ते ऑलमोस्ट त्याचे महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे ते रिटेस्ट करताना बघायला मिळाले आणि जे रेंज आहे 2600 आणि 200 या रेंजमध्ये निफ्टी ट्रेड होताना बघायला मिळाली। बँक निफ्टी 60,000च्या अराउंडच ट्रेड होताना आज आपल्याला बघायला मिळाले। पण ओव्हरऑल मार्केटमध्ये वीकनेस आहे, हायर लेवलला आपल्याला सेलिंग प्रेशर विटनेस होतं आहे आणि मार्केटची जी स्ट्रेंथ आहे वाढण्याची ती थोडीशी मार्केटनं कुठेतरी गमावली असं वाटतं आहे। मार्केटमध्ये स्ट्रेंथ नाही आहे वाढण्यासाठी, पडण्यासाठी स्ट्रेंथ नाही आहे। थोडंसं लोअर लेवलला सपोर्ट आहे, ते DIचं बाईंग सुरू आहे आणि सपोर्ट लेवलला निफ्टीला बाईंगसुद्धा आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते रेंज बाउंड राहील असं वाटतं आहे, पण थोडंसं वीकनेस मार्केटमध्ये आहे, स्ट्रेंथ मार्केटमध्ये नाही आहे। रिकव्हरीसुद्धा जी येते त्याच्यामध्ये सुद्धा स्ट्रेंथ नाही आहे, ते इमिजिएट फिजल आउट होऊन जाते। त्यामुळे ओव्हरऑल थोडंसं एक रेंज बाउंड ट्रेडिंग आहे। त्यामुळे उद्यासाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टीमध्ये 26,100 पहिला सपोर्ट आहे, जे कालही म्हणला पण 26,050चा लो बनवला 70च्या आसपास 26,000। निफ्टीला पहिला सपोर्ट लेवलला उद्या 26,100, 26,000च्या खाली गेला, 100च्या खाली गेला तर 26,000पर्यंत खाली येईल। म्हणजे 2600 आणि 26,000 हे दोन सपोर्ट लेवल निफ्टीला लोअर लेवलला आहेत। हायर लेवलला 26,250 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 26,250च्या वरती मेंटेन राहिला तरच निफ्टी जो आहे तो 26,300 एव्हा 26,400पर्यंत जाऊ शकतो, जो निफ्टीचा एक नवीन लाईफ टाईम हाय आहे 400च्या आसपास, तिथंपर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे निफ्टीला 26,250च्या वरती सस्टेन होणं गरजेचं आहे, तरच निफ्टी जे आहे ते फर्दर हायर लेवल्स दाखवेल। अदरवाईज निफ्टी जो आहे तो 26,002 आणि 26,200 या रेंजमध्ये थोडंसं रेंज बाउंड ट्रेडिंग राहू शकतो उद्याच्या सेशनला असं मला वाटतं आहे, विथ थोडंसं निगेटिव्ह बायस, कारण मार्केटमध्ये थोडंसं स्ट्रेंथची कमी, स्ट्रेंथ जी वीकनेस आहे तेव्हा मला वाटतं मार्केट थोडंसं निगेटिव्ह टेरिटरीमध्ये उद्यासुद्धा कदाचित राहू शकतं। पण 26,250च्या वर जाण्यात सक्षम राहिलं तर चांगली रिकव्हरी येऊ शकते। त्यामुळे निफ्टीला हायर लेवलला स्ट्रॉंग रेजिस्टन्स 26,250, 26,100 पहिला सपोर्ट, 2600च्या खाली आलं तर 26,000, पण निफ्टी खाली येऊ शकते। या लेवल्सनुसार तुम्ही उद्या निफ्टीमध्ये काम करू शकता। बँक निफ्टीमध्ये 60,000च्या वरती मेंटेन राहिलं तर 60,400 ते 500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो, जो बँक निफ्टीचा नवीन लाईफ टाईम हाय आहे। त्यामुळे 60,000च्या वरती स्ट्रेंथ थोडीशी येऊ शकते। मेंटेन राहिलं तर 60,200 पहिल्यांदा, त्यानंतर 60,500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। लोअर लेवलला 59,700 पहिला सपोर्ट आहे, 59,700 आजचा सुद्धा आपण कालही व्हिडिओमध्ये 59,700 सपोर्ट बोललेलो आणि बँक निफ्टी ऑलमोस्ट 59,700च्या आसपासचाच लो बनवून रिकव्हरी दाखवलेली आहे। त्यामुळे 59,700 उद्यासाठी चांगला सपोर्ट आहे। 59,700 ब्रेक झाला तर 59,500पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। या दोन सपोर्ट लेवल्स बँक निफ्टीला आहेत। हायर लेवलला 60,200 पहिला रेजिस्टन्स, त्यानंतर 60,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, जो एक नवीन लाईफ टाईम हायसुद्धा होऊ शकतो। त्यामुळे बँक निफ्टी आणि निफ्टीला या लेवल्सनुसार तुम्ही उद्या काम करू शकता। आज NSEमध्ये 1465 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1402 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 20 शेअर्स वाढले, त्या बाजूला 30 शेअर्समध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये ऑलमोस्ट सेम आहे, पडणाऱ्या वाढणाऱ्या शेअर्स संख्या। निफ्टीमध्ये थोडे पडणारे शेअर्स जास्त आहेत। सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा IT सेक्टरमध्ये चांगली दमदार तेजी 2%च्या आसपासची तेजी बघायला मिळाली, त्या पाठोपाठ फार्मा सेक्टरमध्ये तेजी बघायला मिळाली। बाकी बँक्स, ऑटो, रिअल्टी, एनर्जी आणि ऑइल अँड गॅस या सेक्टरवर दबाव बघायला मिळाला, ज्यामुळे निफ्टीमध्ये थोडासा अंडर परफॉर्मन्ससुद्धा त्यामुळे बघायला मिळाला। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तरी जर्मन मार्केट DAX जे आहे चांगलं पॉझिटिव्ह आहे, 0.5%, पण UKचं मार्केट जे आहे ते 0.5% मायनस आहे, त्यामुळे थोडासा मिक्स शो आहे। डाव फ्युचर्स फ्लॅट आहे, 10 पॉईंट मायनसमध्ये आहे। गेल्या 2 सेशन्स डाव जोन्समध्ये चांगली तेजी आली आहे। बघणं गरजेचं की ॲक्च्युअल US मार्केट्स कशा पद्धतीने रिॲक्ट होतील, पण जर फ्लॅट कारोबार राहिला तर आपण सुद्धा उद्या कदाचित एक फ्लॅट सुरुवात करू शकतो आणि मग अशी जी 26,000 आणि 26,200 ही रेंज आहे त्यामध्ये रेंजमध्ये सुद्धा आपण ट्रेड करू शकतो। त्यामुळे मग अशी ज्या लेवल सांगितले त्यानुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता। तर बघा उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।